मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा ही चायचूच्या टपरीवरती गेलेली असते आणि तिथे तिने चहा ऑर्डर केलेला असतो. तेवढ्यातच समोरून शौर्य येतो आणि म्हणतो, काय काय झालं? मला बघून धक्का बसला की काय? 2 खारी दे रे. आणि ऊर्जा, तू असं कसं करू शकते का? चहा आणि खारी आपण दोघांनी एकत्र घ्यायचं ठरलंय ना, मग अचानक कसं काय बदल केलास तू? कारण आपण दोघांनीच एकत्र चहा खारी घ्यायची आहे, हे ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बदल होणार नाही, असं शौर्य तिला ठणकावून सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की काय हे? तेव्हा शौर्य म्हणतो, हो, जे खरं आहे तेच सांगतोय मी तुला, अजिबात त्याच्यामध्ये बदल नाही होणार आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते, म्हणजे? शौर्य म्हणतो की चहा, खारी, तू आणि मी, एक कॉम्बिनेशनच वेगळं आहे ना ग ते, त्याच्यामुळे मी तुला सांगतोय, असं शौर्याने तिला चांगलं सांगितलेलं असतं. तेव्हा ऊर्जा म्हणते, हो चालेल. आणि मग शौर्य तिच्याकडे पाहत असतो, ऊर्जा त्याच्याकडे पाहत असते. शौर्य म्हणतो की तुला खूप काळजी वाटत होती ना ऊर्जा माझी, बघ मी ठणठणीत बरा झालोय, काही काळजी करायची गरज नाहीये. आता मी तुझ्या समोर सुद्धा आहे की नाही इथे चहा खारीसाठी, मग कशाला काळजी करतेस? ऊर्जा खुश असते, हसत असते, तिच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत असतो. शौर्याची तब्येत ठीक झालीये याचं समाधान तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतं. आणि आता मात्र इकडे तेवढ्यातच चायचू जो आला आहे तो तिथं खारी घेऊन येतो आणि ऊर्जाला खारी देतो. ऊर्जा ती खारी घेते आणि त्याच्याकडे पाहत राहते, कारण तिला झालेला तो भास होता, शौर्य काही अजून आलेला नाही. पण बिचारी ऊर्जा त्याच भ्रमामध्ये असते की शौर्य आलाय भेटायला. तिला आनंद तर होत असतो, पण हे सगळं जे काही घडत आहे ते वाटतं तेवढं सोपं नाहीये, हे पण ऊर्जाला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जाने हातामध्ये असा चहाचा कप आणि खारीची प्लेट दोन्ही पकडलेला आहे. आणि ऊर्जा मात्र पाहत असते. ती म्हणते की नाही, म्हणजे माझ्याकडून ज्या गोष्टी घडत आहेत ते चुकीच्या पद्धतीने तर घडत नाहीयेत ना, मी चुकीचा विचार तर करत नाहीये ना. हे सगळं तिच्या डोक्यात चालू झालेलं असतं. तिला त्या सगळ्याचा त्रास पण होत असतो, कारण इकडे शौर्य सुद्धा ऊर्जेच्या आठवणीत असतो. तो म्हणत असतो की मला ना ऊर्जाला कॉल केला पाहिजे, एकदा मला तिच्याशी बोललं पाहिजे, असं शौर्याच्या डोक्यात असतं. आणि तो मोबाईल घेण्यासाठी उठतच असतो, पण तेवढ्यातच त्याला खूप त्रास होतो. तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन आलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो की काय झालं, तुला काय हवंय का शौर्य? तुला सांगितलंय ना डॉक्टरांनी हालचाल करायची नाहीये. शौर्य म्हणतो की डॅड, मी इथे बसून बसून खूप बोर झालोय, मला नाही, मला खाली यायचंय तुमच्या सगळ्यांसोबत, तिथे खाली येऊन मला थांबायचं आहे, मला नाही थांबायचं इथे, असं शौर्य आवर्जून त्याच्या डॅडला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की शौर्य काय झालंय, मनमोकळेपणाने तू बोलू शकतो, काय प्रॉब्लेम आहे तुला, कसलं टेन्शन आहे? डॉक्टर भागवत सांगत होते की तू खूप टेन्शन घेतोय, या सगळ्या गोष्टींचा तुला त्रास होतोय, नक्की मला समजेल का काय प्रॉब्लेम आहे ते? तेव्हा शौर्य मात्र हर्षवर्धनकडे पाहत असतो. हर्षवर्धन म्हणतो की तुझ्या मनात काही असेल तर सांग मला, मनमोकळेपणाने बोल, तुझा डॅड तुझ्या सोबत आहे, असंही आवर्जून सांगितलं जातं. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की डॅड, मान्य आहे मला, माझ्याकडूनही काही चुका घडलेल्या असतील, पण मी तुमच्यापासून जाणून बुजून गोष्टी लपवलेल्या नाही आहेत, असं आवर्जून तो सांगतो. आणि म्हणतो की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. हर्षवर्धन म्हणतो की बरा हो, नंतर आपण बोलूया, एवढी घाई करायची गरज नाही, असं हर्षवर्धनने सांगितल्यानंतर शौर्य म्हणतो की हो. मग हर्षवर्धन त्याला सांगतो की आराम कर, आणि हर्षवर्धन आता तिथून चाललेला असतो. तेवढ्यात शौर्य हर्षवर्धनला विचारतो, डॅड, एक विचारू का? हर्षवर्धन म्हणतो, बोल, काय झालंय? तेव्हा शौर्य विचारतो की डॅड, ऊर्जावरती जो हल्ला केलेला आहे तो हल्ला कोणी केलाय, तुम्ही केलाय का? हर्षवर्धन म्हणतो की बरं झालं तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोललास, पण मी असं काहीही केलेलं नाही. शौर्य म्हणतो की मग कुणी केलंय हे सगळं? हे सगळं करण्यामागे शिर्केंचा तर हात नाहीये ना, असं शौर्याने स्पष्टपणे विचारल्यानंतर हर्षवर्धनलाही धक्का बसलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो की आज मोकळेपणाने तू माझ्याशी बोललास, बरं वाटलं, मनात ठेवू नकोस कुठली गोष्ट, मनमोकळेपणाने तू माझ्याशी बोल, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, काहीच काळजी करायची गरज नाही, असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की डॅड,
मला जे वाटत होतं ते मी मोकळेपणाने तुमच्याशी बोलत आहे. पण मला एक तुमच्याकडून वचन हवं आहे की आत्ता सध्या ऊर्जावर कोणतंही संकट येणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. मान्य आहे मला ती तुमच्या अपोजिट आहे आणि तुम्ही तिला उद्ध्वस्त करणार आहात, हे सगळं मला मान्य आहे. हे सगळं मी कशासाठी सांगतोय ते तुम्हाला मी नंतर सांगेल. पण आत्ता फक्त मला तुमच्याकडून वचन हवं आहे की ऊर्जावर कोणतंही संकट येणार नाही, त्यासाठी तुम्ही काळजी घ्याल. तिच्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही, हे सगळं तुम्ही कराल. हर्षवर्धन म्हणतो की चालेल, तू म्हणतोयस ना तुझ्यासाठी काही करायला मी तयार आहे, करेल मी तुझ्यासाठी हे सगळं. हे ऐकल्यानंतर मात्र आता हर्षवर्धनने ही गोष्ट मागितलेली आहे. हर्षवर्धनला तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे, मी तिची काळजी घेईल, तिला प्रोटेक्ट करेन. शौर्य म्हणतो की डॅड मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की मला माहिती आहे तू काय सांगणार आहेस, काही करू नको, त्याची काही गरज नाही आत्ता काही सांगण्याची. शौर्य बोलणार असतो की डॅड माझं ऊर्जावरती. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की मला माहिती आहे हे सगळं तू का करतोस, कारण ऊर्जाने तुझा जीव वाचवलेला आहे. त्या क्षणी ऊर्जाने तुला हॉस्पिटलला ॲडमिट केलं म्हणून आज तू आमच्यामध्ये आहे. जर वेळ गेला असता तर खूप अवघड झालं असतं. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, म्हणून तुला ऊर्जेची काळजी वाटते. हे ऐकल्यानंतर शौर्य म्हणतो की डॅड ते तर आहेच. शौर्याला हर्षवर्धन सांगतो की एक माणुसकी जपेल मी, काही काळजी करू नको, तिला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईल. एवढा हर्षवर्धन नीच दाखवलाय. ज्या मुलाशी आपल्या स्वतःच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे तो मुलगा एवढा नीच प्रवृत्तीचा आहे, पण या माणसाला त्याचं काहीच वाटत नाहीये. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू आहे, तो म्हणजे ऊर्जा शिंदे. त्याला ऊर्जा शिंदे उद्ध्वस्त करायचे, पण त्याच्या स्वतःच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय हे त्याला पटत नाहीये तिथे. आणि हर्षवर्धन स्पष्टपणे सांगतो की बरोबर आहे, काही झालं तरीही मी तुझ्या तोंडातून कधीच येऊ देणार नाही की तुझं ऊर्जावरती प्रेम आहे. आता नेमकं आईसाहेब वरती चाललेले असतात. हर्षवर्धन विचारतो की तुम्ही शौर्याकडे चाललात. तेव्हा आईसाहेब म्हणतात वरती एकच रूम अशी आहे की ज्या रूममध्ये मी जात असते, मी शौर्याकडेच चाललेली आहे. मग हर्षवर्धन म्हणतो की आपल्यामध्ये काही बोलणं झालं ही गोष्ट मी शौर्याला सांगितलेली नाही आणि तुमच्याकडूनही कळली नाही पाहिजे असं मला वाटतंय. तेव्हा आजी म्हणतात की बरोबर आहे, काही हरकत नाही आहे, माझ्याकडूनही कळणार नाही आहे याची काळजी मी स्वतः घेईल. त्यानंतर हर्षवर्धन बोलत असतो की जे काय घडलेलं आहे ते मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, पण आत्ता शौर्याने माझ्याकडून वचन मागितलं आहे. त्याने माझ्याकडून वचन घेतलं आहे की काहीही झालं तरीही त्याने असं मला सांगितलं आहे की मी ऊर्जाला प्रोटेक्ट करायचं आहे. मान्य आहे, मी करेल ऊर्जाला प्रोटेक्ट, मी त्याला वचनही दिलेलं आहे आणि माझ्या मुलासाठी काही करायची माझी तयारी आहे. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा की तुम्ही आत्ता जाऊन त्याला काहीही बोलणार नाही. तेव्हा आजी म्हणते की नाही बोलणार, पण आजी मनातल्या मनात म्हणते तू कितीही प्रयत्न कर त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा, पण ती गोष्ट कधीच शक्य होणार नाही हर्षवर्धन, कारण जे नियतीच्या मनात आहे तेच होणार आहे असं इकडे आजी सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे आता दिव्याचं एक वेगळंच नाटक आपल्याला पाहायला मिळतं. दिव्या ही आईला भेटायला आलेली असते आणि तिथं आल्यानंतर ती म्हणत असते की तू माझ्यापासून लपवून ठेवलंस, मला सांगितलं नाहीयेस, हे सगळं काय चाललेलं होतं. आई म्हणते काय सांगायचं होतं तुला. नाही, ऊर्जा का 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होती तुझ्या लक्षात आलं नाही आहे का, म्हणजे कशासाठी होती, काय झालेलं होतं तुझ्या लक्षातच आलं नाही आहे का, तू विचारलं नाही का तिला कुठं होतीस, का तुझ्यापासून तिनं गोष्टी लपवून ठेवलेत, असं दिव्या आईला प्रश्न विचारत असते. नाही, तू मला एवढा विरोध केला, माझ्यासाठी एवढं सगळं केलं, पण त्याच हर्षवर्धन जहागीरदारच्या घरात आज ऊर्जा त्यांच्या मुलासाठी तिथं होती, तरीही तू काही बोलली नाहीयेस. बरं माझ्यापासून का लपवून ठेवलंस, तू खोटं वागलीस आई. पूर्वा म्हणते काय बोलतेस तू दिव्या, कळतंय का तुला. दिव्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का आई, तुझं आणि हर्षवर्धन यांचं जे काय वाकडं आहे त्यामुळे तू माझ्या लग्नाला विरोध केला,
पण आज ऊर्जा वागते तर तिच्याबद्दल तुला नाही काय वाटलं? बरोबर आहे, तिला बघायला मुलगाही आला होता, पण ती गोष्ट तू जाणीवपूर्वक मला सांगितली नाहीये. कारण तुला असं वाटलं असेल की मी जाऊन हे शौर्याला सांगेल आणि शौर्य इथे येऊन राडा घालेल. आणि शेवटी तेच झालं ना. पडदे बदललेले होते, घरातलं सगळं नीटनेटकं ठेवलेलं होतं. तेव्हाच मी विचारलं होतं ना की काय होणार आहे, नक्की काय चाललंय. हे सगळं जेव्हा मी विचारलं तेव्हा नाही सांगू वाटलं तुला. आणि आता जेव्हा हे सगळं समोर येते तेव्हा मी विचारते, आता मला सगळ्या गोष्टींची टोटल लागते. म्हणजे कशा पद्धतीने तुमचं चाललेलं होतं, माझ्यापासून जाणीवपूर्वक ह्या गोष्टी लपवलेल्या आहेत हे माझ्या लक्षात येते. पूर्वा म्हणते, पाच झालं, काय चाललंय हे सगळं? इकडे ऊर्जा चहा पित असते, त्याच वेळी मंग्या तिथे येतो आणि म्हणतो, काय हे? आणि तिच्या जोरात डोक्यात टपली मारतो. तेव्हा ऊर्जा म्हणते, काय चाललंय तुझं हे सगळं? तुला कळतंय का तू काय केलेस ते? तेव्हा मंग्या म्हणतो, काय द्या तेवढं, मी काय चुकीचं केलेलं नाहीये. तेव्हा ऊर्जा म्हणते, बाद झाला मंग्या, पण तू इथे अचानक? तेव्हा तो म्हणतो, मी घरी गेलो होतो, तू तिथं नव्हतीस, मला काकूंकडनं कळलं, मग इथे आलो तुला शोधत. आता मात्र ऊर्जाला राग आलेला असतो. ऊर्जा म्हणते, पण तू कशासाठी शोधतोयस मला? आणि तो म्हणू लागतो की मला आता सगळं कळलंय, तू काय गोंधळ घातलायस ते. तू त्या शौर्याला वाचवले, काय गरज काय होती? अगं तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी एवढं सगळं करायची गरज काय होती तुला? कशासाठी केलं तू त्याच्यासाठी? त्याचा जीव वाचवायची गरजच नव्हती. तेव्हा ऊर्जा म्हणते की मंग्या, बाद झालं. कसं आहे माहितीये का, शौर्य आणि माझं नातं वेगळं आहे. शौर्याचं माझ्यावरती प्रेम आहे, माझंही त्याच्यावरती प्रेम आहे. मंग्या म्हणतो, पण तुमचं नातं मी संपवलं होतं ना. ऊर्जा म्हणते, कसं आहे माहितीये का, नातं आमच्या दोघांमधलं आहे, ते संपवायचं काय करायचं हा अधिकार कोणालाच नाहीये. त्याच्यामुळं तू जे काय बोलतोयस, जे काय वागतोय, ह्या गोष्टी मला पटतच नाहीयेत मुळात. कारण त्याच्यामध्ये येण्याचा तुझा संबंधच नाहीये, तू येऊ शकत नाहीये या सगळ्याच्या मध्ये, असं ऊर्जाने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र मंग्याच्या चांगल्या शिट्ट्या वाजायला लागलेल्या असतात. मंग्याला कळत नसतं की आपण काय करतोय हे सगळं, कारण यांच्यामध्ये आपण पडलं नाही पाहिजे एवढी साधी सोपी गोष्ट या मंग्याच्या लक्षातच आलेली नसते. इकडे दिव्या मात्र आता वाटेल त्या पद्धतीने कान भरायचं काम करत असते. ती म्हणत असते की बघितलं काही, तुला लक्षात येते का? अगं तो शौर्य चांगला मुलगा नाहीये, आमच्या जहागीरदारांच्या घरामध्ये सगळ्यात वाईट मुलगा तो शौर्य आहे. तुझ्या लक्षात येत नाहीये, पण तो सगळ्यात वाईट आहे. का तुला माहितीये का की आता तू पण ऊर्जेच्या मुळे त्या पैशासाठी, आता ऊर्जा पण पैशाला भाळली आणि तू पण तेच केलेलं आहेस. मला माहितीये हे सगळं कशामुळे होतंय. अशा पद्धतीनं दिव्या एक एक गोष्ट आईच्या कानात भरत असते आणि बिचारा पूर्वाला कळत नसतं की हे सगळं आपण काय विचार करतोय, आपल्याकडनं काही चुकतंय का, असे सगळे विचार तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात. तेव्हा मात्र दिव्या ज्या पद्धतीने आईला बोलत असते, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तिचं बोलणं सुरू झालेलं असतं, तेव्हा पूर्वा विचार करायला लागते की खरंच चुकते का मी काही चुकीचा विचार करते का माझ्या मुलीच्या बाबतीत? असं नाही झालं पाहिजे, असे सगळे विचार आता पूर्वाच्या डोक्यात सुरू झालेले असतात. तेव्हा मात्र दिव्या आता एवढं सगळं बोलून विचित्र पद्धतीने आईचे कान भरते आणि सांगते की आता मला कळलेलं आहे की काय झालंय आणि त्याच्या बऱ्याच मुलींबरोबर अफेअर चालू आहे. एवढंच काय तर आमच्या आईसाहेब सुद्धा त्याला सपोर्ट करत असतात, कारण तो आजीचा लाडका नातोय, म्हणून तर त्या इथे तुला मागणी घालायला आल्या होत्या ऊर्जेसाठी, नाहीतर गरज काय आहे त्या घरातून. आणि त्यांची त्याला फूस आहे, त्याच्या भरपूर मैत्रिणी आहेत, सगळ्यांना तो तसंच सांगतो, म्हणून तर त्याच्या आयुष्यात कुणी राहिलेलं नाहीये, सगळ्या त्याला सोडून गेलेल्या आहेत. खरं तर पूर्वाला खूप वाईट वाटत असतं हे सगळं ऐकून. इकडे मंग्या म्हणतो, ऊर्जा काय ग हे सगळं, म्हणजे तुला मी एवढं सगळं व्यवस्थित बोलतोय, तुझ्यासाठी मी एवढं सगळं करायची तयारी आहे, तरी पण तू त्या शौर्याच्या काय मागं लागलेस? माझं तुझ्यावर प्रेम आहे. ऊर्जा म्हणते, काय बोलतेस हे सगळं तू, हे शक्यच नाहीये, हे शक्यच होऊ शकत नाही असं ती सांगू लागते. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, एवढं लक्षात ठेव. ऊर्जाने स्पष्टपणे सांगितल्यानंतर सुद्धा आता शौर्याला, फक्त शौर्याच्या बद्दल माझ्या मनात आहे, मी तुला एक चांगला मित्र मानत होते. मंग्या म्हणत असतो की मी आतापर्यंत तुझ्यासाठी एवढं सगळं केलंय, कुठलीही गोष्ट तू मागितली तर तुझ्या पायाशी मी आणून ठेवलेली आहे, आणि तू मला सांगते फक्त मित्र आहे आणि तो शौर्य तुला जवळचा वाटतो. ऊर्जा म्हणते की हो,
आणि ती मंग्याच्या खानदिशी कानाखाली देते, कारण मंग्या तिला म्हणतो की त्याचा पैसा बघून तू त्याच्या मागं लागलेली आहे. खरं तर ऊर्जा पैशासाठी कधीच मागं लागलेली नाहीये. शौर्य मनापासून किती निर्मळ आहे हे तिला माहिती आहे, म्हणून तिने शौर्यच्या प्रेमात आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं पद्मा ऊर्जाला भेटायला आलेली असते. पद्मा म्हणत असते की ऊर्जाताई, शौर्य दादाला जर तुम्ही नकार देणार असाल, त्यांच्यापासून दूर जाणार असाल, तर हे चुकीचं करताय. ते खूप चांगले आहेत. ऊर्जा म्हणते पण त्याचं शिर्केच्या मुलीशी लग्न ठरलंय. पद्मा म्हणते फक्त त्याचंच नाहीये, हर्षवर्धन जहागीरदार यांच्या मुलीचं लग्न विक्रांत शिर्केशी ठरलंय. हे ऐकून तर ऊर्जाला धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते काय? तेव्हा पद्मा म्हणते हो ना, हेच तर खरं आहे ना, म्हणून तर मी तुम्हाला सांगितलंय. आता मात्र ऊर्जाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ लागतात की काय झालेलं आहे. एवढा धक्का शौर्यला याच्या आधी का बसत होता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता शौर्याने ऊर्जाला फोन केलाय. दोघंही फोनवर बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते काही गोष्टी आपल्या मनात नसतानाही आपल्याला कराव्या लागत असतात आणि आपण त्या करतो सुद्धा. तेव्हा शौर्य म्हणतो मग कर ना, माझ्याशी लग्न कर, मनात नसतानाही. काय हरकत आहे. म्हणजे इनडायरेक्टली आता शौर्याने सरळ सरळ इथे मागणी घातलेली आहे आणि सांगितलेलं आहे की माझ्याशी लग्न कर. आता ऊर्जा काय उत्तर देणार हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर ऊर्जा शौर्याच्या किती प्रेमात आहे हे आपल्याला सुद्धा तेवढंच माहिती आहे. फक्त काही गोष्टी क्लिअर होणं बाकी आहे तेवढंच ऊर्जाला वाटत असतं. आणि एकदा का त्या गोष्टींचा व्यवस्थित सोक्षमोक्ष लागला तर ऊर्जा नक्कीच शौर्यासोबत लग्न करणार. आणि शौर्य मनाने किती निर्मळ आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणजे शौर्याबद्दल कोणी कितीही वाईट साईट सांगितलं तरीही त्याचा परिणाम ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्याही नात्यावरती होणार नाही, कारण ऊर्जाचा आजींवरती आणि शौर्यवरती दोघांवरतीही पूर्ण विश्वास आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.